नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आता वाजले सकाळचे 6:30 आणि या 6:30 वाजता आपण निघालो कामावरती. तर एवढ्या सकाळी निघण्याचं कारण काय, तर आपल्याला जायचं आहे महाडमध्ये कामाला. आज खूप लांब कामाला जायचं आहे आपल्याला. आपण बघा तलवड्यामध्ये जी पाण्याची सिस्टीम केली होती, नारळाच्या झाडांना म्हणा किंवा काजूच्या झाडांना आपण जी सिस्टीम केली होती, ती व्हिडिओ पण आपण अपलोड केली. ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर तशी सिस्टीम आपल्याला तिकडे महाडमध्ये करायची आहे. सोनूदादाकडे आपण ती सिस्टीम केली होती आणि त्याचेच रिलेटिव्ह तिकडे आहेत, तर त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे सोनूदादानेच आपल्याला कॉन्टॅक्ट करून दिला आहे आणि तो सोबत आहे. तर इकडून पहिले आपल्याला तलवडेला जायचं आहे. तलवडेवरून सोनूदादाच्या मोठ्या गाडीमध्ये महाडमध्ये चाललो आहे आपण. इथून आपल्या गाडीवरती चाललो आहे, आपली ॲक्टिव्हा आहे त्याच्यावरती जाणार आहोत तलवडेला. आणि आपलं सगळं साहित्य घेऊन चाललो आहे. आणि आता मी तर निघालो आहे, बघू शकतो मी स्वेटर वगैरे घातला आहे, कारण सकाळचे 6:30 वाजलेत आणि खूप थंडी आहे गावी. बघू शकता आज धुक्का तर तेवढा दिसत नाही. आपण पुढे रोडवरती बघूया आहे का धुक्का, पण थंडी खूप आहे. तर आपण निघालो एवढ्या थंडीतून, आता जाऊया तिकडे. आणि आता इकडे आलो आपण तलवडेमध्ये, आणि तलवडेवर आपल्याला मग महाडला जायचं आहे. तर महाडला जाण्यासाठी आपल्याला ही गाडी आहे, बघू शकता. या गाडीत आपण जाणार आहोत. आणि हा दादाचं घर, इकडे दादा आहे. आणि आपण आता थोड्या वेळात निघू. साहित्य वगैरे त्या गाडीमध्ये टाकलेलं आहे. ही झाडं आहेत नारळीची. त्या नारळीच्या झाडांना पण आपण केलेली आहे सिस्टीम, बघू शकता. हा पाईप ब्लॅक कलरचा होऊ शकता. प्रत्येक झाडाच्या मुळात तसे कॉक आहेत, ऑरेंज कलरचे कॉक बघू शकता प्रत्येक झाडाला आहेत. आणि अशा प्रकारची सिस्टीम तिकडे पण करायची आहे. आता मटेरियल तर थोडाफार घेतला इकडून, जो 16 mm मटेरियल आहे तो आपण घेतला आहे लॅटरलचा. बाकी सगळा महाडमधूनच घ्यायचा आहे. पहिले जाऊन तिकडे लगेच बघूया, लिस्ट काढू आणि लगेच तिथून मटेरियल घेऊ मार्केटमधून आणि कामाला सुरुवात करू. आता तर निघूया थोड्या वेळात, आपण तर रेडी आहोत. बघू शकता इकडे चाफ्याचं झाड आहे, व्हाईट कलरचा चाफा आहे. खूप कमी बघायला भेटते तिथली झाडं आता, आणि तो फुलांनी पूर्ण भरलेला आहे. आपण आता रायगड मधून रत्नागिरीमध्ये चाललोय. झाला घर पण आणि आता बघू शकता इकडं आलो आहे आपण, आणि इकडे महाडमध्ये पोचलो आहे. म्हणजे प्रॉपर शहरात नाही आहे, इकडे महाडमध्ये गाव आहे. ते गावात त्यांचा फार्म हाऊस आहे इकडे, म्हणजे फार्म आहे. आणि आता बघू शकता आपण निघालो आहे, आपल्या साहित्याची पिशवी आणि इकडे
भाऊ पण आहेत आणि आपल्यासोबत आलेत तलवडे म्हणजे कोळ्याची पोरं आहेत ते पण आहेत आपल्या आदिवासी वाडीवरची पोरं आहेत. आणि इकडे बघू शकता खूप सुंदर गाव आहे. गावाचं नाव सौ. गावाचं नाव 2 अक्षरातच संपत आहे सौ. आणि सुंदर गाव आहे एकदम निसर्गरम्य. बघू शकता तुम्ही झाडं वगैरे किती छान आहेत. आणि आता तिकडे त्यांचा जी वाडी आहे डेव्हलप करतात ते तिकडे आता चाललो आहे आपण. त्यांच्या घरी गाडी लावली त्यानंतरला आता तिकडे चालत चाललो आहे. महाडच्या जवळच आहे. इथून महाड जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आहे फक्त. म्हणजे महाड शहराच्या जवळ आहे हे गाव. आणि त्यांच्या बागेमध्ये आता आलो आहे आपण जिकडे त्यांनी झाडांची लागवड केली. तर इकडे तुम्ही बघू शकता दाखवतो. इकडे बघू शकता छोटी छोटी झाडं लावली आहेत. जवळजवळ मला वाटतं गेल्या वर्षी ह्याच पावसात लावली असतील. इकडे सगळी लागवड केलेली आहे. इकडे आंब्याची लागवड आहे, मध्ये काजू आहेत, इकडे फणस आहे. इकडे बघू शकता फणसाचा आहे, त्यानंतर मध्ये काजू आहे. अशी छोटी मोठी बरीचशी झाडं आहेत. हा एक. आणि हा इकडे एक बारमाही आंबा आहे. बारमाही आंबा आहे हा. त्यानंतर हा तेजपत्ताचा बहुतेक मसाल्याचं झाड आहे. चिक्कू, लिंबू अशी बरीचशी झाडं आहेत. तर अशी बरीचशी झाडं आहेत. त्यांना आपल्याला लाईन करायची आहे आणि एक टाकी बसवायची आहे, मेन टाकी. त्या टाकीतून कनेक्शन द्यायचे आहेत. तर इकडे बघू शकता कामाला सुरुवातसुद्धा झाले. तर ही नवीन टाकी आणलेली आहे 2000 लिटरची. ती आपल्याला तिकडे बसवायच्या वरती. तिथे बेस करतायत म्हणजे आता रेडी करतील माणसं आहेत तिकडं. बेस रेडी करतील, तिकडून आपल्याला कनेक्शन द्यायचे आहेत या झाडांना. बघू शकता. आणि पाईप वगैरे अगोदर घेऊन आले दादा. त्यानंतर इकडे हे लॅटरलचे पाईप आहेत ते पण आता येताना आपण घेऊन आलो. थोडंफार साहित्य आणलेलं आहे. आणि आता जे काय आणखी लागणार आहे, आता प्रॉपर इथे जागेवर येऊन मी बघितलं आपल्याला जे काही लागतं आहे. तर त्यांना दादाला मी लिहून दिलं. आत्ताच लिस्ट लिहिली, मापं काढली, लिस्ट लिहिली आणि दादाला दिले. दादा महाडमधून तो साहित्य घेऊन येतो आहे. आणि तो साहित्य आल्यानंतर आपण बाकीचं काम सुरू करूया. आता जर पाईप वगैरे आले तर पाईप अंतरून घेऊ, पाईप झाडांच्या बुंदात वगैरे टाकून घेऊ. त्यानंतर जेवढं करता येईल आता तेवढं करूया. आणि मग तो साहित्य आल्यानंतर बाकीचं काम पुढे करता येईल. तर आता इकडे आलो आहे आणि आता कामाला सुरू करूया. काम सुरू करूया आपलं. बघूया काम कसं होतं आहे आणि तुम्हाला मी दाखवतोच. तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इकडे बघू शकता आपण लाईन टाकलेली आहे. ही मेन लाईन आहे. त्याच्यावरनं असे कनेक्शन काढलेत प्रत्येक झाडाला. आता हा आंब्याचं झाड आहे, त्याला कनेक्शन काढलेले आहेत. आता मधली जी लाईन आहे झाडांची त्या बुंदातून आपण पाईप नेला आहे. त्यानंतरला जी साईडला जी झाडं आहेत त्यांना असे कनेक्शन काढून पुढे पाईप नेलं 16 mm. इकडे बघू शकता इकडे कनेक्शन काढलं आहे. हा आवळ्याचा झाड आहे, त्याला टी मारून परत वॉल लावलेला आहे आपण पुढे. आणि ह्याला इकडे एक एंडला वॉल लावलेला आहे. आणि ही मेन लाईन पूर्ण शेवटपर्यंत गेले तिकडे. हे बघू शकता असे आपण कनेक्शन काढलेत जागेवरती प्रत्येक झाडाला. आणि हे साहित्य आपल्याकडे आता अवेलेबल होतं. त्या साहित्य आता एवढं झालं आहे आपलं. आणि आता अजून कंटिन्यू करतो आपण. पाईप तर अंतरून घेतला आहे मग अशीच. आणि तो आता कनेक्शन असे देतो आहे. आणि जे मेन जॉईंट्स आहेत
जे मेन वॉल ठेवायचे आहेत ते अजून साहित्य आलं आहे नाही. दादा गेला आणायला महाडमध्ये, सोनू दादा. तो आला का आपण मग ते मेन जॉईंट्स मारू. आता पाईप तिकडे जॉईंट मारून ठेवलेत. इकडे त्याचे मेन जॉईंट येतील. इथून आपले 2 पाईप गेलेत, एक ह्या साईडला गेला आहे आणि इकडे तर आपण पार्टिशन केलेत. जो खालचा भाग आहे त्याला वेगळा दिला आहे, म्हणजे खाली जो सेट आहे बघू शकता इकडून खाली आहे असा. खालच्या शेतात जेवढी झाडं आहेत त्यांना आपण वेगळा कनेक्शन, वेगळा पाईप दिला आहे आणि त्याचे इथे वॉल राहतील आणि इथून ते कंट्रोल होतील दोन्ही वॉल. आणि इथून ही टाकी आहे, तिकडे बेस बनवलेला बघू शकता. तिकडून टाकीचं कनेक्शन, मेन कनेक्शन येईल आणि इकडे कंटिन्यू पाणी फ्लो होईल. आणि आता आपला हा एवढा पॅसेजचा काम कंप्लीट झाला आहे आणि आता इकडचा बाकीचा बाकी आहे तो आता करायला घेतोय बघू शकता. तर आता करून घेऊ आपण काम. आता दुपारचे वाजलेत जवळजवळ 1:45 आणि आपलं बहुतेक तरी काम झालं आहे. टाकीची पण फिटिंग अर्धी करून ठेवली आहे आपण, तिकडे बघू शकता. बघू शकता टाकीची फिटिंग थोडी, म्हणजे इकडून मेन लाईन याची बाकी आहे. खाली तिथं होल मारून त्याला वॉल लावून ठेवला आहे. बाकी फिटिंग आपली झालेली आहे इकडची बघू शकता. जे मेन जॉईंट आहेत ते आपले राहिलेत कारण त्याचा मटेरियल आपल्याकडे नव्हता. तो दादा घेऊन आला आहे. पण थोडाफार त्यात चूक झाली आहे, म्हणजे आपण जे लिहून दिलं होतं प्रॉपर ते नव्हतं त्याच्यामध्ये मटेरियल. जे आपण HDPमध्ये लिहिलं होतं ते त्याने UPCमध्ये दिलं आहे दुकानदाराने. त्याने लिस्ट व्यवस्थित वाचली नसेल कदाचित. तर आता ते मला रिटर्न जायला लागणार आहे. मी त्यासोबत जाणार आहे. आपण महाडमध्ये जाऊया आणि तो रिटर्न देऊ मटेरियल आणि जो आपल्याला लागणार आहे तो घेऊन येऊ. आणि बाकीचा अर्ध तर व्यवस्थित आहे, ते पण फिटिंगला येईल आपल्याला. आणि जे लागणार ते घेऊनच येऊ आणि ते मग फिटिंग करू. आता बघू शकता पूर्ण प्लॉटच्या सबलाईन कंप्लीट झाल्यात. प्रत्येक झाडाच्या मध्यात पाईप गेलेत आणि फक्त आता मेन लाईन जॉईंट मारून त्याचे एंड आहेत या मेन पाईपाचे ते ब्लॉक करायचे बाकी आहेत आणि मेन लाईन तिकडे अटॅच करायची बाकी आहे. तर ती मेन लाईन अटॅच करू आपण आणि पाणी सोडून बघूया. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठी शेती आहे. तिकडे शेवटपर्यंत आपण त्या प्लॉटमध्ये आहोत, ज्या इथे तो प्लॉट आहे आणि तर पूर्ण 4 साईडनी शेती लोक करतात. इकडे भात शेती आहे बघू शकता. आता भात शेती तर कापून झाली आहे आणि त्याने आवरा पेरला आहे सगळ्यांनी, म्हणजे बहुतेक 80% लोकांनी तरी इकडे शेती करतात आणि 80मधल्या 50% लोकांनी आवरा पेरला आहे, जे कडवेवाल आपण म्हणतो ते. आणि बांधावरती बघाल ना तर सगळ्यांच्या बांधावरती तुरीची रोपं लावलेली आहेत, म्हणजे तुरीचा जो काही शेंगा आपण खातो ते सगळीकडे लावलेले आहेत. ते माझ्यासमोरच तुम्ही बघू शकता. इकडे पण ही आवऱ्याची शेती केलेली आहे आणि त्याला वॉल कंपाऊंड हा साडीचा मारलेला आहे. 4 साईडनी साड्या लावल्यात बघू शकता. आणि इकडे माच खूप कमी बघायला भेटतं आपल्या साईडला. इकडे अजून तर आहे, आतमध्ये गुरं पण बांधलेली आहेत हे बघू शकता तुम्ही. आणि गुरांसाठी हा माच केला जातो आणि गुरांसाठी खाद्य त्याच्यावरती स्टोअर करून ठेवला जातो. खाद्य म्हणजे पेंडे, आपले जे भात शेतीचे पेंडे जे येतात ते वरती स्टोअर करून ठेवतात. आणि आपला तर आता लंच ब्रेक झालेला आहे आणि आपण आता जेवायला चाललो आहे. जेवणाची सोय पण इकडेच ह्या सोनूदादाने आपली केली आहे. सो तिकडे जाऊ आता, जेवू आपण. त्यानंतर मग आपल्याला महाडमध्ये जायचं आहे ते मटेरियल आणण्यासाठी. ते मटेरियल घेऊन येऊ आणि पुन्हा काम सुरू करू. आता तर प्रथम जेवायला जाऊ आपण. तर भेटू आता जेवून डायरेक्ट. आणि आता शॉपमध्ये आलो होतो आपण आणि हा मटेरियल घेतला आहे बघू शकता. आणि आताच मटेरियल घेतलं आहे महाडचा मार्केट. आणि आता जाऊया रिटर्न. महाडवरून मटेरियल घेऊन आलो आता आणि आता काम परत सुरू करूया. जेवण वगैरे झालं आपलं, जेवूनच आपण गेलो होतो तिकडे, जर तुम्ही बघितलं असेल. आता आलो रिटर्न मटेरियल घेऊन. आता करूया काम सुरू, राहिलेलं पूर्ण करू. आपलं जे हे मेन लाईनचे कनेक्शन राहिलेत आणि तिकडे टाकीला कनेक्ट करायचा आहे हा पाईप. आणि इथे 2 वॉल राहणार आहेत मेन कंट्रोल वॉल. एक इकडे राहिले की ह्या लाईनला राहील. आता आपण लावू आणि तुम्हाला दाखवतो एकदा पुन्हा.
तर आता इकडे बघू शकता आपला जॉईंट मारून झालेला आहे. हे दोन मेन वॉल राहतील, जे आपण पार्ट केले ते खालचा पार्ट आणि हा वरती. तर त्यांना हे एक ऑन ऑफसाठी इथे वॉल ठेवलेत आपण. हा खालच्या साईडचा आहे आणि हा वरच्या साईडचा इकडचा. ही फिटिंग तर आपली झाली आहे. आणि आता बघू शकता आपली टाकीची फिटिंगसुद्धा झाली आहे. इकडे पूर्ण आपण पाईप कनेक्ट झाला आहे. ते मगाची जी दाखवली ती पण फिटिंग आपली कंप्लीट झाली. आणि आता आपली फिटिंग तर ऑल ओव्हर कंप्लीट झालेली आहे. म्हणजे जे टाकीची आता तुम्ही बघितले असेल, टाकीची पण फिटिंग आपली कंप्लीट झाली. आणि इकडे वाडीमधली पण पूर्ण झाली आहे. तर आता तर आपल्याला पाणी चेकिंग करायचं आहे आणि पाणी सोडून चेकिंग करू. टाकी भरायची होती पण ॲक्च्युली लाईट गेली आहे आणि लाईट गेल्यामुळे आपले टाकी भरायचे राहिले. टाकी भरली असती तर आपल्याला पाणी चेक करता आलं असतं. तर आता वेट करतो आहे लाईट कधी येते आणि टाकी भरून घेऊ. टाकी भरली की आपण पाणी चेक करून बघू प्रत्येक झाडाच्या बुंदात. आणि आपण जे वॉल दिले छोटे छोटे ते सगळे ॲडजस्ट करून ठेवूया, कारण वर खाली झाडं आहेत. त्याच्यामुळे खाली असणाऱ्या झाडाला जर फास्ट पाणी जाईल आणि वरती थोडा कमी जाईल. त्याच्यामुळे दोन्ही सेम ॲडजस्ट करून ठेवू आणि सगळ्यांना व्यवस्थित पाणी जाईल असं आपण करूया. बघू शकता पाणी चालू केलेलं आहे आता आपण. बघू शकता तर पाणी चेक करून सगळे ॲडजस्ट करूया वॉल आपण. इकडे पण बघू शकता पाणी. आणि आता पाणी तर सोडलं आहे, आता ॲडजस्ट करून घेऊ सगळे वॉल. त्यानंतर पाणी व्यवस्थित जाईल सगळ्यांना. आता टाकी काय आपली फुल भरलेली नाही आहे, काय पाण्याचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. पण अर्ध्या टाकीमध्ये अर्ध्यापेक्षा कमी आहे टाकी, त्याच्यामध्ये एवढं पाणी तर येतं आहे. म्हणजे फुल भरल्यावर ते आणखी प्रेशरला पाणी येईल. तर तुम्ही बघितलं असेल आता मी दाखवल्याप्रमाणे पाणी तर सगळ्यांना जातं आहे. इकडे बघू शकता ही खालची साईड मी दाखवते तुम्हाला. वरची आता बघितली तर आपण खालची साईडला पण पाणी चालू केलेलं आहे. आणि इकडे पण व्यवस्थित पाणी येतं अगदी बघू शकता. तर आता तुम्ही बघितलं असेल आपलं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघतोय घरी. तर जाऊया घरी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असंच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपली बेल आयकॉन तुम्ही टॅप करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल आणि आपली व्हिडिओ तुम्हाला पहिले येईल. आणि भेटू आता अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.